हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पोळीपासून मस्त हेल्दी पिझ्झा बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। हा पिझ्झा आपण कढईमध्ये करणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्यासाठी या ठिकाणी एक पोळी घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी शिळी पोळी किंवा ताजी पोळी केली असेल तर तीही चालेल। आता आपण या पोळीवर छान शेजवान चटणी लावून घेणार आहोत। जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस किंवा पास्ता सॉस असेल तर तुम्ही तोही वापरला तरीही चालेल। आपण याला पूर्ण असं पसरून घेणार आहोत पोळीवर। आता आपण यावर छान चीज टाकूया। तुम्ही या ठिकाणी मोझरेला चीजचा वापर केला तरीही चालेल। आपलं चीज या ठिकाणी छान पसरून झालेलं आहे। आता आपण यावर चिली फ्लेक्स टाकूया। आता आपण या कढईला छान तेल लावून घेऊया। तेल लावल्यामुळे आपला जो पिझ्झा आहे तो खाली चिटकणार नाही, त्यासाठी आपण तेल लावतोय। तुम्ही बटरचा वापर केला तरीही चालेल। आपलं तेल लावून झालेलं आहे। आता आपण जो पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये ठेवूया। गॅस कमीच ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये छान कांदा कापून घेतलेला आहे तो टाकूया। सोबतच शिमला मिरची ही कापून घेतलेली आहे, तीही आपण यामध्ये ठेवूया। टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे तोही ठेवूया। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही त्या यावर ठेवू शकता। आता आपण यावर चीज पसरून घेऊया। आपलं चीज या ठिकाणी छान पसरून झालेलं आहे। आता आपण यावर थोडंसं ऑरिगॅनो टाकूया। थोडंसं चिली फ्लेक्स, आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला 10 मिनिटं छान शिजवून घेऊया। आपले 10-15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याचं गॅस बंद करून हे झाकण उघडून बघूया। वाव, तुम्ही बघू शकता किती छान आपला पिझ्झा झालेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा पौष्टिक पिझ्झा झालेला आहे। आपण याला कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं झालेला आहे। यावर जे आपण व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत तेही छान दिसतंय। मस्त झालेला आहे। याची टेस्ट सुद्धा तितकीच छान आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। मुलांना हा पौष्टिक पिझ्झा करून नक्की द्या, त्यांनाही खूप आवडेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।